अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणं शुभ मानलं जातं. शिवाय या दिवशी धार्मिक कार्यासोबतच दान केल्यानं शुभ फळ मिळतं, तसेच संपत्तीत वाढ होते असं मानलं जातं. अक्षय तृतीया साजरी करण्याची अनेक कारणं आहे. पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच या दिवशी परशुरामांची जयंती साजरी केली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भागीरथीच्या कठोर तपश्चर्येनं प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावं असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचं लेखन सुरू केलं. या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट